नमस्कार. आज आपण भारत आणि युरोप यांच्यातल्या एका अशा जबरदस्त व्यापार कराराबद्दल बोलणार आहोत जो आपल्या उद्योगांसाठी एक खराखुरा गेम चेंजर ठरू शकतो. चला तर मग या मदर ऑफ ऑल डील्समध्ये नक्की काय दडलंय ते जरा जवळून पाहूया. तर गोष्ट आहे 27 जानेवारी 2026 ची. याच दिवशी भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एका ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर सही झाली आणि या कराराचं महत्त्व इतकं मोठं आहे की त्याला मदर ऑफ ऑल डील्स असं नाव दिलं गेलंय आणि ते अगदी योग्य आहे. आता जरा विचार करा, या करारामुळे झाले काय तर भारतीय वस्तूंसाठी आणि सेवांसाठी तब्बल 45 कोटी युरोपियन ग्राहकांची एक प्रचंड मोठी बाजारपेठ खुली झालीय. आपल्या व्यवसायांसाठी ही एक अभूतपूर्व संधी आहे, यात शंकाच नाही. आणि ह्या बाजारपेठेचा आकार किती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल. तब्बल $20 ट्रिलियन. म्हणजे हा करार भारत आणि युरोपियन युनियनला जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींपैकी एक म्हणून स्थापित करतो. बरं, हे आकडे तर झाले मोठे, पण ह्या मोठ्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन या करारातून भारताला प्रत्यक्षात काय फायदा होणार आहे? चला, याचे मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, हा करार म्हणजे फक्त वस्तूंची आयात निर्यात नाही, यात खूप काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या 90% जास्त उत्पादनांवरचं आयात शुल्क कमी होणार आहे. सोबतच इथे होणाऱ्या गुंतवणुकीला कायदेशीर संरक्षण मिळेल, आपल्या प्रोफेशनल्ससाठी व्हिसाचे नियम सोपे होतील आणि आपल्याकडच्या पदव्यांना तिथे मान्यता मिळेल. इतकंच नाही तर पर्यावरण आणि कामगारांच्या हक्कांचाही विचार यात केला गेला आहे. आता बघा, कुठलाही मोठा करार झाला की काही क्षेत्रांना त्याचा प्रचंड फायदा होतो, तर काही क्षेत्रांना थोडं सांभाळून घ्यावं लागतं, त्यांना संरक्षणाची गरज असते. या करारामध्ये या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधण्याचा एक चांगला प्रयत्न झालेला दिसतोय. पाहूया कसा ते. आपला जो कापड आणि चामडे उद्योग आहे ना, त्यांच्यासाठी तर हा करार म्हणजे जणू लॉटरीच लागली आहे. आतापर्यंत काय व्हायचं तर आपल्या मालावर युरोपमध्ये 10% शुल्क लागायचं. त्यामुळे बांगलादेशसारख्या स्पर्धकांपुढे आपण मागे पडत होतो. आता हे शुल्कच नाहीसं होणार आहे. याचा थेट परिणाम तिरुपूर, लुधियानासारख्या आपल्या उत्पादन केंद्रांमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ही स्लाइड या कराराचा संतुलित दृष्टिकोन किती छान दाखवते बघा. एका बाजूला BMW आणि मर्सिडीज सारख्या लक्झुरी गाड्यांवरील प्रचंड शुल्क कमी केलंय, म्हणजे त्या आता स्वस्त होतील. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला आपल्या देशातल्या कंपन्या जसं की टाटा आणि महिंद्रा ज्या इलेक्ट्रिक गाड्या बनवत आहेत, त्यांच्या उद्योगाला पुढची 5 वर्ष कोणत्याही शुल्क कपातीपासून पूर्ण संरक्षण दिलं गेलंय. भारताची ओळख जगाची फार्मसी अशी आहे आणि हा करार आपल्या जेनेरिक औषधांसाठी युरोपचा मोठा दरवाजा उघडणार आहे, कारण 11% शुल्क कमी होणार आहे. पण यात एक आव्हान सुद्धा आहे. युरोपचे पेटंट कायदे खूप कडक आहेत, जे आपल्या कंपन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान ठरू शकतात. कृषी हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील विषय आहे. त्यामुळे या करारात खूप विचारपूर्वक पावलं उचलली आहेत. भारतीय चहा, कॉफी आणि मसाल्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलंय, पण त्याचवेळी आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी दूध, साखर आणि गहू यांसारख्या वस्तूंना युरोपियन आयातीपासून पूर्णपणे वगळण्यात आलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. संधी म्हटलं की आव्हानं आलीच. युरोपियन युनियनसोबत व्यापार करण्यासाठी भारतीय उद्योगांना काही महत्त्वाच्या अडथळ्यांवर मात करावी लागेल. चला, ते अडथळे नेमके काय आहेत हे समजून घेऊया. यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे CBAM. हे नाव जरा किचकट आहे, पण सोप्या भाषेत हा एक प्रकारचा कार्बन टॅक्स आहे. म्हणजे काय की जर भारतातून स्टील किंवा सिमेंटसारख्या वस्तूंची निर्यात होत असेल आणि त्या बनवताना जास्त प्रदूषण झालं असेल, तर त्यावर हा जास्तीचा कर लावला जाईल. साहजिकच यामुळे आपल्या वस्तू तिथे कमी स्पर्धात्मक होतील. तर मुख्य आव्हानं 2 आहेत. एक म्हणजे हा CBAM कार्बन टॅक्स आणि दुसरं म्हणजे युरोपचे कडक क्वालिटी स्टँडर्ड्स. हे निकष पूर्ण करण्यासाठी आपल्या लहान आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल, जे एक मोठं आव्हान ठरू शकतं. पण हा करार फक्त व्यापारापुरता मर्यादित नाहीये. याचे खूप मोठं भूराजकीय महत्त्व सुद्धा आहे, जे जागतिक पटलावर भारताची भूमिका आणखी मजबूत करणार आहे. आजकाल जगभरात चीन+1 या धोरणाची चर्चा आहे आणि हा करार भारताला चीनसाठी एक विश्वासार्ह पर्याय म्हणून स्थापित करतो. यामुळे असा अंदाज आहे की पुढच्या 15 वर्षांमध्ये युरोपमधून भारतात सुमारे $100 अब्ज थेट परकीय गुंतवणूक येऊ शकते.
थोडक्यात सांगायचं झालं तर हा करार भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेसाठी एक सुवर्णसंधी आहे. पण ह्या संधीचं सोनं करायचं असेल तर भारतीय उद्योगांना युरोपातल्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी स्वतःला आधुनिक आणि अधिक कार्यक्षम बनवणं गरजेचं आहे. तर ही होती मदर ऑफ ऑल डील्सची कहाणी. पण जाता जाता एक प्रश्न मनात नक्कीच येतो. या एवढ्या मोठ्या कराराचा एका सामान्य माणसाच्या जीवनावर नेमका काय आणि कसा परिणाम होईल?